हॅलो नमस्कार सगळ्यांचे पुन्हा एकदा माझ्या सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला तुम्हाला पुढे मी कृती पण दाखवते। तर मी म्हणजे दाखवली कृती काय केलं होतं। तर मी हे ना सिरम बनवते केसांसाठी। एक ग्लास पाणी घेतलं आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतले। तर ते छान असे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, ते थंड होऊन द्यायचे। थंड झाल्यानंतर स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं आणि आपल्या केसांमध्ये कोंडा होतो, हिवाळ्यामध्ये भरपूर कोंडा, केस गळती। माझ्या तर थंडी वाढल्यापासून भरपूर म्हणजे माझ्या केसांमध्ये कोंडा वगैरे काहीच नव्हतं, पण आता झालंय आणि त्याने खूप केस गळती पण होते। आणि घरात आता मी झाडलं वगैरे फरची पुसली तरी पुसायला आपल्याला त्रास देते, एवढे केस गळतात ते। तर म्हटले चला आता सिरम करू आपण आणि तुमच्यासोबत पण शेअर करते, म्हटले बऱ्याच ताईंनाही मदत होईल असं। तर मी केसात ना म्हटले चला। तर मागं एका माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तेलाचं म्हणजे तेल वाढीवरचं केस वाढीवरचं तेलाची रेसिपी पण शेअर केलेली आहे। आता पण बनवणार आहे, ते पण शेअर करेल। तर आज मी फक्त सिरम करते, कारण मी पण जास्त केसाला तेल लावत नाही, त्यामुळे ही गळत असतील। तर फक्त मी जेव्हा मला केस धुवायचे असतात त्याच्या आदल्या दिवशी केसांना तेल लावते किंवा डोकं दुखतं तेव्हा तेल लावते, नाही तर मी लावतच नाही। तर म्हटले चला सिरम तरी करूया। आणि हे कसं आपण आता माझ्याकडे स्प्रेची बॉटल काही नाही आहे, मी अशी डब्यामध्ये किंवा कशामध्ये ठेवल आणि छान अशी मालिश करेल याच्याने। मी पूर्ण केसांची म्हणजे इथं आपल्या स्कार्फला पूर्ण अशी मालिश करायची आणि छान संध्याकाळी मस्त मालिश करून झोपायचं। निवांत झोपही होते आणि बघा केसांना नाही ना याच्याने शाईन पण येते आणि केस गळती पण थांबते। तर तुम्ही पण करा, मी पण करेन। तर आज मी बनवलेलं आहे छान मस्त, त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला जवळूनही दाखवते। आणि आता हे बनवल्यानंतर मला थोडं शूट करायचं आहे आणि त्यानंतर आज आहे आमच्या म्हणजे सिन्नर म्हणजे मतदान। तर निवडणुकीचं आज मतदान करायला जायचं आहे, तर तिकडेही जायचं आहे आणि त्यानंतर बाकीचा व्हिडिओ बघत राहा। चला तर मी आता तुम्हाला कृतीही दाखवते। हे बघा वाटीमध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पोहे खाण्याचा चमचा आहे ना तो एक चमचा मेथीत नॉर्मल थोडेसे वरतून टाकलेले मी। तर हे पण मला एका आजीने सांगितलं होतं की करून बघ तू आणि तुला रिझल्ट भेटेल। आणि म्हणजे मेथीने ना आपल्या केसांची ना आपल्या केसांमधला डॅन्ड्रफही कमी होतो, केसांना छान मस्त शाईन येते, चमक येते आणि त्यानंतर केस वाढतेही। तर सगळ्यात महत्त्वाचं माझे केस गळणं थांबले ना, हेच मला चांगलं की केस गळले नाही ना, वाढण्याचं एवढं काही नाही पण केस खूप गळायला लागले। पहिले कधीच एवढे केस गळत नव्हते, पण आता थंडी पण भरपूर आहे आणि डॅन्ड्रफ पण झालेला आहे आणि केस पण खूप गळत आहे। म्हटले चला घरच्या घरी काहीतरी करूया आणि सांगितलेले ना आजीने, तर करून बघू चला। तर मेथी तर चांगलीच असते, तर मेथीच्या पाणी म्हणजे एक ग्लास पाणीमध्ये मेथी टाकून 5 ते 7 मिनटं मस्त उकळू द्यायची। त्याचा थोडासा नॉर्मल असा पिवळसर कलर येतो, कलर चेंज होतो, त्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि मस्त थंड होऊ द्यायचं। आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला आहे ना एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं आहे किंवा मग आपण असं डब्यामध्ये वाटीमध्ये पण ठेवू शकतो। नंतर ते रात्रीच्या वेळेस मस्त आपण त्याच्याने मालिश, त्यात पाण्याने मस्त मालिश करायची। चला तर पाणी थंड होईपर्यंत म्हणजे वाटीमध्ये ठेवलेलं मी ते थंड व्हायला आणि आता रात्री लावेल। तर चला निवडणूक होती तर मला आता मतदान द्यायला यायचं होतं, तर इथेच सिन्नरमध्ये नवजीवन शाळेमध्ये होतं, तिथे मी आले। तिथे सौरभ भाऊ मम्मी पण होते। चला तर आज आमच्या इकडे ना निवडणूक म्हणजे मतदान होतं, तर मी मतदान देऊन आले। इथंच होतं मम्मीच्या घराच्या साईडलाच ना नवजीवन शाळा आहे ना, तिथे होतं। तर आम्ही सगळे गेलो होतो आणि देऊन आलेलो आहे। हे बघा झालं एक माझं मतदान। चला तुम्हाला नव्हतं अधिकार इथे, सईच्या पप्पांचं कुंदेवाडीला आहे, तू दिला का रे वहिनी भाटवाडी? चला सई आहे ना दुपारी झोपली होती 3-3:30ला, तिला झोपवलं। तर आता 6:45 वाजले, तिला म्हणजे मी बळजबरी उठवलं आणि उठवल्यानंतर तिला पाहायचं होतं की पार्सलमध्ये काय आलेले आहे, तिथंच ठेवलेलं होतं मी। तर ही पण मी स्लीपर मागवली आता हिवाळ्यासाठी, कारण इतकी थंड असते ना, कारण आमच्या मागे शेती आहे, तिथं पाणी वगैरे असतं कायम, खूप थंडी होईल। म्हटले चल एक मागून घेऊ असं। आणि आता तर थंडी सुरू झाली आहे, नंतर तर खूप जास्त असेल आणि खूप छान आली। आणि किती 291 रुपयाची बसले ना। जय कुठे शेव कुठे बघ बरं, पांड्याला असं केलं का? आता तू 7 वाजता उठली, तू झोपणार कधी? एवढी गुढी शेव मला हा
चला तर मी स्वयंपाकाला लागली. आई मामा तर नव्हते घरी, ते लग्नाला गेले होते. मग ताईंसाठी माझ्यासाठी मस्त इकडे ना दाल खिचडा केला होता, मस्त मेथीची भाजी केली होती. चला सई बघा कशी गप्पा मारते. हसत होती का? तुम्हारी शंपली, तुम्हारा दूरजान, तुम्हारी बर्फी, तुम्हारा शीतंड, तुम्हारा लॉलीपॉप, तुम्हारा शीतंड लॉलीपॉप, बर्फी, बर्फ, तेसस, आणि डॉक्टर, भाजीपाला, गॅस, सोनूळ, सोनू दसा, दसा माझे सोनूळ, सोनूळ. सोन्या 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 ओरडीशी दाढी, ओरडीशी वट, ओरडीशी डोळे, ओरडीशी कपाळ. सईच्या बघा कशा बहिणींसोबत गप्पा चालल्या पिल्लू पिल्लू सोबत. पिल्लू तुझे बाळ आज तुझ्या बाळांसोबत गप्पा मारती का? दूध दे म्हणून, गुडगुले म्हणून दूध दे म्हणून. नाही, आता तू स्टडी कर. टिफिन पाहिजे काय बघितलं ना, आम्ही गप्पा मारतो ना, तसंच बघून त्यांच्याशी गप्पा मारत होती. खूप छान वाटत होतं. चला तर ती अभ्यास करायला बसली आहे. चला मग इथंच आजचा छोटासा व्हिडिओ आहे इथंच एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.